पोरगी असं उठली. साक्षी अगं राणी उठ. आई झोपू दे ना ग 5 मिनिटं. उठ 10:30 वाजले. ऑफिसला जायचं नाही का? साक्षी सॉरी जाऊ बाई तुम्ही इथे. मी रात्री झोपायला थोडासा लेट झालं, जागरण झालं होतं ना त्यामुळे. अगं हो की, मग त्यात काय एवढं झालं? रांदा मांडा उष्टी काढा, आपल्या बायकांच्या 5वीला से पुजते. आपल्या सासूबाई पण म्हणायच्या उशिरा उठली, कोणाचं घोडं मारलं नाहीस. बस चला आता आवर, ऑफिसला जायचं ना. किती चांगला आहे तो जाऊ बाई तुम्ही. झालं उठ आता, नाही तर मी ओरडे. नाही उठते. आणि हो खाली नाश्ता करून ठेवलाय. हा पण भरलाय. ताई अगो तुझा टिफिन जाते. अगं पाय काय करतेस? लवकर ये. हो. Hello. Yes. Akashia. Sorry to say, ma'am, I'm not interested for this job. Okay. Have a great day. काय रे आकाश, कुठे जमलं की नाही नोकरीचं? नाही रे दादा, खूप प्रयत्न करतोय, नशीबच साथ नाही रे. अरे होईल सगळं ठीक, चिंता कशाला करतोस? मी आहे ना तुझ्या पाठीशी उभा. आणि तुला माहिती आहे ना, तुला त्रास झालेला मला आवडत नाही. अरे दादा, तू आहेस म्हणून तर माझं सगळं ठीक चाललंय. तू माझ्यासाठी स्वतःचं शिक्षण सोडवलंस आणि मला एवढा मोठा साहेब बनवलंस. तुझ्या आणि वहिनीच्या माझ्यावरती खूप उपकार आहेत. तू माझ्या जीवासाठी छोटासा जमिनीचा तुकडा होता तो पण विकून टाकलास. तू माझ्यासाठी सगळं पणाला लावलंस. तुझे उपकार दादा मी कधीच नाही विसरणार रे. अरे ते तर माझं कर्तव्य होतं. आई बाबा गेल्यानंतर माझी तर जगण्याची उमेदच निघून गेली. असं वाटलं होतं की आत्महत्या करावी, पण मी तुझा विचार केला. त्यानंतर जगण्याला नवीन उमेद मिळाली. साक्षी बोला. या दोघांचं बोलणं ऐकलंस का गं? किती एकमेकांचं भावांचं प्रेम होत झालंय. हो तेच ऐकते मलापासून. आमच्या ह्यांच्या डोक्यात एकच लहानपणापासून एखाद्याला मदत करतो. हो ना ताई. सॉरी जाऊ बाई. काय म्हणलीस तुमचा? मी तुम्हाला ताई बोललं तर चालेल? अगं वेळी हेच ऐकायला माझे कान किती दिवस हसलेले. इथून पुढे तुम्हाला ताईच म्हणायचं. खरं सांगू ताई, लग्न होऊन 3 महिने झाले, पण मला वाटतच नाही मी दुसऱ्या कुठल्या घरी आहे म्हणून. अगं वेळे मग हे घर कोणाचं आहे? तुझंच की आहे. बरं चला आता पानं वाढायला घेऊ. आहो आहो हा, किती आवाज द्यायचा? आलो चल रे आकाश. हा चल. अरे जेवत का नाहीस?
काय नाही, गुड न्यूज आहे. सांग की मग. मला जॉब लागला. ए, वा, 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 वा. म्हणून एवढी शाळेत सांगतात का? एवढी गुड न्यूज होती की धक्का बसेल म्हणून काय होऊन सांगितली. वा वा. साक्षी, ए साक्षी, पाणी घेऊन ये आणि काहीतरी तांदळाला भांडे ठेवा. जरा जास्तच थंड दिसते त्यातून. काय ग साक्षी, घरची आठवण येते का नाही? आणि रक्षाबंधनचं काय कधी नक्कीस? अहो ताई, तुम्ही मला इतकं प्रेम दिलंय ना, ते विसरूनच गेले. मला माहेर सुद्धा आहे. काय पण असतं तुझं. बाई 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 बाई, किती जावाजावांचं प्रेम होतं चाललंय हे. आमच्या नशिबी जळलं नुसतं सावत्र. पण का ग नकुशे, काय झालं? अहो ताई, काय सांगू तुम्हाला, आमच्या ह्यांची आणि त्यांच्या भावाची दररोज भांडणं होतात. सासू सासरे पण थोरल्या भावाची कड घेतात. आमचं नशीबच फुटकं. मग आता काय करणार आहेस तू? काय नाही, थोरल्या दिरावर लिंबू मारणार भुत्या बाबाचा. मग बघ कशी अक्कल येते त्याच्या ठिकाण्यावर. अगं ये नकुशे, येडी झालीस का काय? असलं काय करू नको करणे बिरणे. जरा प्रेमानं प्रश्न सोडवा की. बघू बघू काय होतंय ते. चला येते मी. बरोबर बोललात का तुम्ही ताई. काय ग साक्षी, आकाशचा काय फोन येईल? हो, केलेला मागाशीच फोन. होय. कधी होती मुंबईला पोहोचतील? येतील की उद्या. अगं काय नाही, हे विचारत होते. तुला तर माहितच आहे आकाश तुवर किती जीव आहे ह्यांचा. हो ना. आमच्या लग्नाच्या वेळेस आकाशचा ॲक्सिडेंट झाला होता. छोटाच होता आकाश. तेव्हा त्याला रक्ताची गरज होती ना, पुण्यावरनं रक्त आणलेलं. तेव्हा आपला जमिनीचा तुकडा घाण ठेवलेला. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे. बरं ते जाऊ द्या ताई, आपली प्रॉपर्टी किती आहे? म्हणजे सासूबाईंचे दागिने वगैरे असतीलच ना. 2 मुंबईला फ्लॅट आहे ती 30 तोळे सोनं पण आहे आपलं. म्हणजे हे लोक माझ्या नवऱ्याबरोबर प्रेमाचं नाटक करतायत. त्याला उपकाराच्या ओझ्याखाली दाबतायत. माझ्या नवऱ्याबरोबर प्रेमाचं नाटक करून त्याला बाजूला करून ह्या सर्व प्रॉपर्टीवर डल्ला मारायचा बेत आहे तर यांचा. पण लक्षात ठेवा, तुम्हाला पण एक दिवस नाही ना कामाला लावलं तर माझं पण नाव साक्षी नाही. अरे आलात तुम्ही? कसा झाला प्रवास साहेबांचा? आमचा प्रवास खूप छान झाला, पण आमच्या नंतर आमच्या राणी साहेबांना जर कोणी इथे त्रास नाही दिला ना. एक विचारू का, राग येणार नसेल तर? हा विजय, तुमचं तुमच्या भावावर किती प्रेम आहे? माझं माझ्या भावावर माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रेम आहे. पण तुमच्या भावाचं तुमच्यावर काडीचंही प्रेम नाहीये. त्यांचं फक्त ह्या प्रॉपर्टीवर प्रेम आहे. साक्षी, हे तू काय बोलतेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? ओरडू नका, खरं तेच सांगते. तुमच्या भावाचं तुमच्यावर नाही, ह्या प्रॉपर्टीवर प्रेम आहे. सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायचा त्यांचा बेत आहे.
माझा दादा असं कधीच नाही करू शकत. पण त्यांनी तसं केलंय. खोटं वाटत असल तर आठवून बघा, आजपर्यंत कसे उपकार केलेत ना, बोलून दाखवले त्यांनी. अरे ते तर माझं कर्तव्य होतं. आई बाबा गेल्यानंतर माझी तर जगण्याची उमेदच निघून गेली. असं वाटलं होतं की आत्महत्या करावी, पण मी तुझा विचार केला. त्यानंतर जगण्याला नवीन उमेद मिळाली. आमच्या लग्नाच्या वेळेस आकाशचा ॲक्सिडेंट झाला होता. छोटाच होता आकाश. तेव्हा त्याला रक्ताची गरज होती ना, पुण्यावरून रक्त आणलेलं. तेव्हा आपला जमिनीचा तुकडा घाण ठेवला. जर असं असेल ना तर आपल्याला लवकरच काहीतरी करायला पाहिजे. जे करायचंय ते लवकर करा. उद्या ताईला मूलबाळ झालं तर सगळी प्रॉपर्टी वकिलांकडून त्यांच्या नावावर होईल. ठीक आहे. अरे आक्या, पक्के बाबा कसं आहेस? मी मस्त आहे रे. पण काय काय नाही रे, माझा मोठा भाऊ सुदेश, हा त्यांनी मला लहानपणापासून सांभाळलंय. तर त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या हिश्श्याची जी प्रॉपर्टी आहे ती त्याच्या नावावर झालेली पाहिजे, असं त्याला वाटतंय. हां, पण ते ठीक आहे रे. पण सगळे आता तुझ्या दादासारखे थोडी असतात. ते सोड र. तू आता मला एक गोष्ट सांग, तू आता काय करणार तुझ्या हक्काच्या जमिनीसाठी? मी काही नाही रे करणार. जे काय करील ते भूत्या बाबाच करेल. हे बघ, असं कोणी जमिनीसाठी आपल्याच लोकांवर दिवस की करतं का? अरे भाई, कलियुगे कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. बरं चल, मी आता निघू. अरे ऐक ना, नंबर तरी देऊन दे. हा घे ना. चल मग निघू. चल. चल. अहो, हा काय ठरवलं? कधी बोलायचं दादाची? हे बघ, मी अजून काय बोलायचं ना, हे अजून काहीच नाही ठरवलेलं. पण तू एवढं लक्षात ठेव, ते तुझ्या डोक्यातलं आहे ना, खूळ काढून टाक. असं पण सकाळी एक मित्र भेटला होता माझा. तो म्हणत होता कोणावर लिंबू, घंटा, दोरा हे सगळं करून आहे ना आपल्या मनासारखं करून घेता येतं. पण छे, असल्या भाकड कथांवर माझा बिलकुल विश्वास नाही. अहो, असं काहीतरी बोलू नका. आमच्या घरावर पण करणी झाली होती. अख्ख्या घराचा वंशनाश झाला होता. म्हणून तर माझं लग्न तुमच्याशी घाईघाईत लावून दिलं होतं. म्हणजे हे खरं असतं? हो, तेच सांगते. आता हाच मार्ग. आपण आता दादावर करणी करायची. ओम चामुंडाई काल के ना ओम हट स्वाहा ओम चामुंडाई काल के ना ओम हट स्वाहा ओम भगवानी भाग चामुंडा हट ओम हट स्वाहा ओम भगवानी भाग चामुंडा हट ओम हट स्वाहा भुत्या बाबांना भेटायचं होतं. मोठ्या बाबा आता समाधी अवस्थेत बसली. ओम भगवानी भागवत चामुंडा हट ओम हट स्वाहा त्या भुत्या बाबाचा गुण येतो का? गुणाचं काय घेऊन बसला, वल्ल्या झाडाला पण आग लावतो. आई भुताईच्या नावानं ओम चामुंडा हट ओम हट स्वाहा आई आई बघ, आई बघ तुझ्या लेकराची दशा. हा
डोळा उघड आई, डोळा उघड. काय रे तुझं नाव? आकाश ना? हो बाबा, हो बाबा, तुम्ही तर अंतर्यामी आहात बाबा. आणि तू इथं तुझ्या भावाव करणे करायला आलायस ना? हा बाबा. आणि हे काहीच नाही, तुझी बहिणी पोटोशी आहे. हो बाबा. हो भट स्वाहा. बाबा त्याच्यावर असा लिंबू मारा की पार्ट्याचा सत्यानाश झाला पाहिजे. माझ्याशी प्रेमाचं नाटक करतो काय? होईल वाठळ होईल, पण त्यासाठी आपल्या देवीला नवस द्यावा लागतोय. बाबा देऊ की, अगदी तुम्ही म्हणाल तसंच करू आपण. ओम क्लीन भीम चामुंडा हेच. हो भट स्वाहा. हे घे लिंबू. घरी गेलास की घरातल्या जनता चालू करणी करायची. त्यांची नावं घे आणि 3 तिकाट नाव जाऊन ठेव लिंबू. 2 दिवसात त्याचा टांगा पलटे. ओ भट स्वाहा. भूताच्या नावानं सांग मला. अगं कुठे निघालीस? इथं बस बस बघू इथे. अगं मेधा, 7वा महिना लागलाय तुला. घरकाम जरा कमी कर, जास्ती दगदग करू नको, आरामाकडे लक्ष दे. अहो तुम्हाला पण माहिती आहे ना, साक्षी बिचारी किती काम करते, दिवस रात्र किचन मध्ये असते. किती गोड पोरगी, तिला काम लावायचं बरं वाटत नाही हो. अरे पण अशा अवस्थेत इतके जड वस्तू उचलणं गरजेचं आहे का? जाऊ दे, तुम्ही बायका आहे ना, कधी कोणाचं ऐकलंय? अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण एवढ्या भर आणू जाता. बरं ठीक आहे. तेवढंच ऐकणारच नाही. बाय 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 बाय, कसली करणी केली ही. मिस्टर मयूर, आम्ही तुमच्या होणाऱ्या भावाला नाही वाचू शकलो आणि यापुढे तुमची बायको कधीही आई होऊ शकणार नाही. मला
कहणं ओम भट स्वाहा. बाबा बाबा तुम्ही अगदी म्हटलात तसंच घडलंय बघा. बरोबर दणका पडलाय माझ्या भावावर. अरे लेकरा तिथे सगळ्याचा हिशोब होतोय बघ. गेले उड्या मारत्यात त्यांना जागा खेळू ठेवतोय बाबा. सांग अजून कुणाची वाट लावायची आहे तुला? नाही नाही बाबा बस एवढं. त्याआधी आईचा निवड द्यावा लागतोय. सांग किती पैसा आणलंस? अरे देखड 10,000 आणलंयस मला माहिती आहे. बरोबर आहे बाबा. बाबा तुम्ही तर अंतर्यामी आहात. पण ह्याच्यात कायदे व्हायचं नाही. आईला निवद म्हणून बोकड द्यावा लागतोय. बाबा अगदी तुम्ही म्हणाल तसंच आपण करू. तुम्ही नका काळजी करू त्याची. पुढच्या वेळेस येशील तेव्हा 30,000 रुपये घेऊन ये. बाबा नक्की नक्की येताना घेऊन ये. हे घे लिंबू. पुन्हा जा. पुन्हा नाव हे ते काढण्यावर टाक. भुतायच्या नावानं सांग बरं. भुताईच्या नावानं उदो 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 उदो. आकाश जरा इकडे ये रे. बोल ना दादा काय म्हणतोस? अरे ही म्हणत होती की तिच्या आईची तब्येत फार बिघडली, त्यामुळे मला माहेरी जावं लागेल तिच्यासोबत आणि बहुतेक आम्ही परत येणार नाही. त्यामुळे ही सर्व प्रॉपर्टीचे पेपर्स मी सर्व तुझ्या नावावर केले आहेत. दादा तू अशी निर्वाणाची भाषा का करतोस? तू गेलास तर मी जगायचं कोणासाठी? ही प्रॉपर्टी काय करायची मला, जी मी कधी कमवलीच नाही. तर या पाया पडतो रे. ही प्रॉपर्टी नकोय मला. मला तू पाहिजेस. तुझ्या पाया पडतो रे दादा. प्लीज मला सोडून जाऊ नको. तुला सांगते प्रॉपर्टीचं काय करू मी? अरे आकाश, या उद्या परवा साक्षीला मुलबाळ होईल. तुमच्या घराचं गोकुळ नंदन होईल. इथे मग आमच्या निपुत्रिकांची काय गरज रे? दादा नको ना जाऊ रे. दादा थांब ना. दादा दादा अरे थांब ना. दादा अरे थांब ना. दादा दादा हॅलो. हा सर आकाश बोलतोय. हा लोन साठी अप्लाय केलं होतं. हा ओके. मग काय झालं सर त्याचं? काय सर? अहो पण असं कसं होऊ शकतं? अहो सर सगळे डॉक्युमेंट तुम्ही एकदा पुन्हा चेक करा. काय झालं? सर तुम्हाला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले. तुम्ही एकदा चेक तरी करा सर. आता या घराचं कर्ज कसं फेडू मी? किती पिताय? सोड मला. दादा ते
घरमोडी बाई तू दादा बहिणीला घरातनं बाहेर काढायला लावलंस. तुम्हाला सूद नाही म्हणून तुम्ही हे सगळं बोलताय. खाली बसा. घर मोडलंच माझं. बसा खाली. सोड म्हणतो तुला मी. खाली बसा तुम्ही. तुला सोड मग आई सोड मला. घरमुडीच बाई तू सगळं घराचं वाटोळ केलंस माझ्या. सगळं घर मोडलंस प्रॉपर्टीसाठी. तर प्रॉपर्टी पण गेली. त्या बाबाने सगळं लावलं कामाला. लाखो रुपये हडपले त्यांना मला सगळं तुझं ऐकून केलं मी. बरं मला घरमुडी बाईच एक नंबर. किती ऊन लागतंय. कोणती जोगवा वाढगा माय. वाट्या घ्या जोगवा द्या. वाट्या जोगवा द्या. आई समजा भलं करेल. कोणती जोगवा वाढगा माय. कोणती जोगवा वाढगा माय. हे घ्या जोगवा आणि आमचं घर सुखी राहील असा आशीर्वाद द्या. हे बघ पोरी, कसा तुला आशीर्वाद देऊ. तू सांग. तुझ्या घरात मला काली सावळी दिसते. तुझ्या घरात ती लक्ष्मी तुझ्या मोठ्या वहिनीच्या पावलाने कधीच निघून गेले. काय बोलताय तुम्ही. कसली अवदसा. हे बघ पोरी, मी तुला म्हणून सांगते. आई येडाईनं मला तुला सावध करायला सांगितलंय. पोरी, काय दिवसात तू पोटुशी राशील तेव्हा उन्हातानाची बाहेर फिरू नको ग पोरी. 4 पितातनं ओलांडू नको. एखादा गंडा बांधून घे पोरी. आई येडाई समज भलं करत नाही तर सगळ्याचा सत्यानाश होईल पोरी. आकुंदी जोगवा वाढगा माय. आकुंदी जोगवा वाढगा माय. आकुंदी जोगवा वाढगा माय. या तारखेला अगं काय चाललंय तुझं सकाळपासून. जा ना एकदा रिकामी होणे. अहो रिकामा व्हायचाच प्रयत्न करते पण उलटी सारखं होतंय पण उलटीच होत नाहीये. म्हणजे कसं सांगू आता. तुम्ही बाबा होणार आहे. काय. मी आता बाबा होणार. सांग तुला काय पाहिजे. आपल्या बाळासाठी ना या जगातली मी सगळी सुख आणून तुझ्या पायाशी ठेवेल. सांग फक्त काय पाहिजे. मला काही नको. जाऊन पहिलं भूता बाबाकडून गंडा दोरा घेऊन या. आपल्या बाळाला कोणाची नजर नको लागायला. ठीक आहे असं म्हणतेस ना. आज रातच्यालाच जाऊन घेऊन येतो. या 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 कशात या. आज अचानक येणं केलं. सगळं व्यवस्थित आहे ना. होय बाबा सगळं ठीक आहे बघा. तुमच्या कृपा आशीर्वादाने सगळं ठीक चाललंय आमचं. मग कसं काय येणं केलं. बायकोला दिस गेलीत बाबा. अच्छा दिस गेले ते वय. ती म्हणली नजर बिजर लागेल म्हणून बाबाकडनं गंडा दोरा घेऊन या. अरे पण आपला नैवेद्य बाकी आहे. देऊ की बाबा. हे बघ आता बोकड देऊन तुझा नैवेद्य आपण सावरू शकतोय. बोकड नाही दिलास तर
तर तुला तुझा पोर गमवावा लागेल. बाबा नाही 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 आपण देऊ. म्हणजे तुला नरबळी द्यायला लागेल. नाही बाबा आपण देऊ देऊ देऊ. लक्षात ठेव, नरबळी दिला भूत्या बाबा बे काय करू शकणार नाही. आई नरबळी घेईल नरबळी. नाही बाबा आपण देऊ देऊ निवत देऊ. ठीक आहे, देतो तुला गंडा दोरा देतो. हो गे, आणि बायकोच्या दंडावर बांध. होय बाबा. बायकोला काय भिवायचं नाही. आणि नैवेद्याचं विसरू नकास. नाही बाबा नाही सर. लवकरात लवकर देवीचा नैवेद्य फोडून टाक. होय बाबा. जा आता तू. भुताईच्या नावानं राम भले. आईला मी तरी तुडवले. म्हणजे आज करणी होणार कोणावर तरी. साक्षी 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 अगं काय झालं तुला? साक्षी उठ ना ग. साक्षी साक्षी काय करते? अवदसा आहे मी, अवदसा. साक्षी मी तुझा नवरा आहे. काय बोलते तू? आले मी तुझ्या घरात. साक्षी काय परत हे सगळं सोड ना मला. तुझं मी वाटोळं करणार मी आता. सोड तर रे. काय करतेस? माझा जीव जाईल. तुझं मी पोरगं देणार. हे काय बोलतेस तू? तुझं डोकं आई ठीक आहे? देवाला आणि मग काय करतेस हे सोड मला. वाटोळं होणार तुझं. सोड. ऐक ग. अक्षय अगं तुला किती सांगितलं, कशाला एवढी दगदग करतेस? जरा आराम करत जा. आता 2 महिन्यानं आपलं बाळ येणार आहे. निदान त्याची तरी काळजी घे. अहो किती काळजी करताय. घेते मी बाळाची पण काळजी. आणि ताई गेल्यापासून सगळी कामं मीच करते ना. आणि जसं आपलं बाळ येणार हे कळालंय ना, मी रोज ह्याला बाळासोबत बोलते आणि तो पण माझ्यासोबत बोलतो. रोज कधी राग आला ना तर मला लाथा सुद्धा मारतो. आता पण बघा मी तुम्हाला सांगते तर कसा लाथा मारतोय मला. रोज मला सांगत असतो मला हा खाऊ पाहिजे, तो खाऊ पाहिजे. हे बाळ ना जगात यायच्या आधीच त्याने मला लळा लावून ठेवलंय. ठीक आहे चालेल. ऐक, दगदग करू नकोस. आराम
काय करशील? हो आरामच करणार आहे. मी ऑफिसला जाऊन निघतो. आणि डबा देते मी, थांबा. नको नको, मी कॅन्टीन मध्ये काय. तू काय बनवलं असशील तर थोडस खा, आणखीन आराम कर. ओके चल ठीक आहे, पण लवकर या. हा लवकर येतो. चल. हा. मिस्टर आकाश, मिस्टर आकाश, सावरा स्वतःला. काय पण करावं, माझ्या बायकोला वाचवत. मिस्टर आकाश, मला सांगा काय झालं आहे साक्षीला? तुमचं काही भांडण वगैरे झालं होतं का? नाही हो डॉक्टर, आमचं एकमेकावर जीवापाड प्रेम आहे. कधी भांडायचा विचारच करू शकत नाही मी. साक्षी, मग एवढं ब्लिडिंग कसं काय झालं? त्या पुत्यामध्ये लिंबू दिलेला, त्याच्यामुळेच हे सगळं झालंय. साक्षी ओढ नागा. मिस्टर आकाश, तुम्ही शिकलेले आहात ना? साक्षी, मग तुम्ही अशा ढोंगी बाबांच्या करणीवर विश्वास कसा ठेवू शकता? अहो त्याने अगोदर दिलेलं ते सगळं तो बोलला तसंच घडलेलं, म्हणून मी विश्वास ठेवला. हे पहा मिस्टर आकाश, हे सर्व आपल्या मनाचे खेळ असतात. मी एक डॉक्टर आहे आणि मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगू शकते की साक्षीला हे भूतबाधेमुळे झालेलं नाहीये. कशामुळे झालंय मॅडम? साक्षी, एक्सेसिव्ह ब्लिडिंग झाल्यामुळे तिच्या अंगातले त्राण गेले आहेत आणि सध्या ती आता मृत्यूच्या दारात आहे. मृत्यूच्या दारात आहे सध्या. आणि संचाराचं म्हणाल तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. पाप वाटतंय का? आपण लहान होतो तेव्हा आपल्याला आई सांगायची की लवकर जेवून घे बाळा, नाहीतर देवबाप्पा कान कापेल. मला सांगा, आजपर्यंत आपला कान देवबाप्पाने कापलाय का? नाही ना. पण आईने लहानपणापासून घातलेली भीती ती आजही आपल्याला वाईट गोष्टी करण्यास परावृत्त करते. हे पहा, आपल्याकडे वेळ फार कमी राहिलाय. आपल्याला यांना लवकरात लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. त्याआधी मी तुम्हाला एक इंजेक्शन देऊन देते, ते इंजेक्शन आहे. ओके मॅडम. साक्षी उठ नका. साक्षी, साक्षी उठ नका. साक्षी, डॉक्टर हे घ्या, लावा तिला पटकन. माझं नाव डॉक्टर. म्हणलं होतं ना, साक्षी सोड ना. सोड मला. हे काय करते? नाही तर तुमचा बी जीव घेईन मी. साक्षी काय करते? अगं सोड ना. साक्षी सोड ना. हे काय करते? आता फक्त 5 मिनिटं राहिले. मी माझ्या बी झाडाला मोकळं करणार. साक्षी, साक्षी उठ ना.
साक्षी डॉक्टर काय झालं? डॉक्टर अहो बोला ना काहीतरी. मिस्टर आकाश, आय एम रिअली सॉरी बट शी इज नो मोर. साक्षी साक्षी उठ ना. मी होते एवढा क्रूर कसा झाला? साक्षी साक्षी तुम्हाला आणि या घराला का सोडून गेलीस? बरं आपल्या घराची काय अवस्था झाली? तू वेळ सोडून गेलीस. तू गेल्यापासून या भिंती सुद्धा मला विचारतात. त्या भिंतींना मी काय उत्तर देऊ? या भिंतीला हात लावला ते मला तुझ्या स्पर्शाची जाणीव होते. साक्षी मी नाही जाऊ शकत तुझ्या वेळा. या घरातली प्रत्येक वस्तू मला विचारते की साक्षी कुठे आहे. साक्षी मी तुला माझ्या पहिल्या पगारातून आणलेली 500 रुपयाची साडी होती. तू अख्ख्या गावाला सांगितलंस की माझ्या नवऱ्याच्या पहिल्या पगारातून माझ्या नवऱ्याने मला 5,000 रुपयांची साडी आणली. साक्षी दादा आकाश, दादा मला माफ कर रे. मी चुकलो दादा. दादा माफ कर. मी तुमच्यावर गर्दी केली ना. तुमच्या मुलाला पण मीच मारलं. माफ कर. मला असं काहीच नव्हतं करायचं. माझ्या बायकोने माझं कान भरले आणि मी हे सगळं करून बसलो. ज्यावेळी तुमचं बाहेर गेलं त्यावेळी मला खूप आनंद झालेला. पण ज्यावेळी तुम्ही घर सोडून गेला त्यावेळी मला खूप एकटं वाटायला लागलं. अरे माफ करा. माफ करा वहिनी. खरं सांगतो मला असं काहीच नव्हतं करायचं. त्यामुळे त्या बाबाने जसं सांगितलं तसं झालं सगळं. काय कमी केलं होतं मी तुमच्यासाठी साक्षीसाठी? लहान बहिणीप्रमाणे भावाप्रमाणे जपलं. मला माझ्या चुकीची उपलब्धी झालेली आहे. मला जगण्याचा काहीच अधिकार नाही. अगं ये पाया 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 काय थंडी पडलं. चूल का नाही पेटवली चालू? आज सुकिरवार आहे. आज चूल कशी पेटवणार? हो ते बी आहे. मग चोकल बुकाल मिळाला का नाही? मिळाला पण थोडा मिळाला. एक तुकडा मी खाल्ला आणि एक तुकडा तुम्हाला ठेवलाय. खावा एवढा. थंडी बिन नाही लागली ना भाई? त्याची काही बी गरज नाही. आज आपला धंदा चांगला झालाय. कंसावं म्हणजे आपला 30,000चा धंदा झालाय. बया 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 कसला धंदा? कसला धंदा म्हणजे? आपला धंदा माहिती हवे तुला. आता काय माहिती नवीन झाली. केलंय तुम्ही? तू जेवाय वाढ पहिलं. ह्या घ्या खावा. अव थंडी बाहेर चावत्या. आलंय ते
होय आज सध्या तर लयच गारवा पडलाय. पडला. अव तुम्हाला माहिती आहे काय ते देशमुखांची दोन्ही पण पोरं गेली. गेली म्हणजे कुठे गेली? गेली म्हणजे तुम्हाला माहित नाही, देवा घरी. मेली. अगं विचारली. काय बोलताय तुम्ही? अरे भाड्या का केलं तसं तू? अगं माझा धंदाच येतो. पण तू 2 पोरांचा जीव का घेतला? जीव कसं आपलं? असं कसं? जीव घ्या पैसे कमवा, पैसे कमवा जीव घ्या. मी जगू आणते की तुझ्यासाठी तो खा की. नुसत्या दोघांना पाठ भरतोय मग पैशाला काय? पैसा चालायचं घरी आपल्या. अरे ती पोटूशी होती पोरी, 2 जीवाची पोर होती ती. जा जा, तू पण नकोस मला, जा तू पण मर. असा कसा माणूस आहेस रा? माझ्या नशिबातच का असा भेटलास तू? मला त्यासोबत संसारच नाही करायचाय. आजपासून भाड्या तू माझ्यासाठी मर. अरे तुझ्यासोबत संसार करण्यापेक्षा मी हिरीत जाऊन जीव दे. जा जा, तू पण जा. हो मारली मी माणसं, मारली पोरं, मी मारला म्हाताऱ्या, मारली तर मी बांड पोरं. कशासाठी? कशासाठी? ह्या पोटासाठी, टिचबर पोटासाठी. पण एक सांगतो मी, जोपर्यंत या दंडावर गंडाधोरा बांधणारे असतील तोपर्यंत माझ्यासारखे पोत्या बाबा हजारो पैदा होतील, हजारो पैदा होतील. आई भूताईच्या नावानं.